नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। राज्यातले शेतकरी सध्या कर्जमाफी कधी होणार या प्रतीक्षेत आहेत। त्यामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांचे लक्ष हे प्रामुख्याने लागून राहिले आहे ते मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे। 5 मे रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती। या मंत्रिमंडळ बैठकीत 3 निर्णय घेण्यात आले आहे। ते निर्णय कोणते आहेत ते आपण समजून घेणारच आहोत। पण या मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफीच्या संदर्भात जो परदेशी समितीचा अहवाल आहे तो सादर करण्यात आलेला आहे की नाही, त्याबरोबर इतर निर्णय नेमके कोणते घेण्यात आले आहेत, कोणते 3 निर्णय आहेत, कोणत्या विभागाचे आहेत आणि त्याचबरोबर इतर काही चर्चा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झालेली आहे का, सगळं काही जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर YouTube चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला शेतीविषयक नवनवीन अपडेट्स मिळत राहतील। शेतकरी मित्रांनो, 5 मे 2026 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर सहकारी उपस्थित होते। विशेषतः राज्यातील शेतकऱ्यांचे डोळे या बैठकीकडे लागले होते, कारण कर्जमाफीच्या निर्णयाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे। कर्जमाफी आणि परदेशी समितीचा अहवाल, काय मोठी माहिती समोर आली आहे हे आपण पुढे पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी नेमलेल्या परदेशी समितीने आपला अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे। मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते की हा अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चेसाठी ठेवला जाईल आणि त्यानंतरच त्यावर अंतिम कार्यवाही करण्यात येईल। या अहवालाच्या शिफारशीच्या आधारे कर्जमाफीच्या अंमलबजावणीची दिशा निश्चित होणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातल्या शेतकऱ्यांना 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफीचे आश्वासन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026-27 अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ करण्याची ग्वाही देण्यात आली आहे। प्रोत्साहनपर अनुदान, जे शेतकरी कर्जाची नियमित आणि वेळेवर परतफेड करतात त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे। जरी परदेशी समितीच्या शिफारशीनुसार कर्जमाफीची अंमलबजावणी होणार असल्याची चर्चा असली तरी आजच्या बैठकीत या अहवालावर नेमकी काय चर्चा झाली किंवा काय निर्णय घेण्यात आला याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही। आजच्या बैठकीत इतर प्रशासकीय विषयांवर प्रामुख्याने चर्चा झाल्याची समजते। अंमलबजावणीच्या पातळीवर नेमका कोणता निर्णय घेतला जातो याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे। शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी शासनाने काही महत्त्वाचे निकष लावले जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। पहिली अट ही कर्जमाफी प्रामुख्याने पीक कर्जासाठी लागू असेल। ज्या शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँका किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून कर्ज घेतले आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल। दुसरी अट अशी आहे की एक कुटुंब एक लाभार्थी हा नियम लागू असेल। म्हणजेच आता 1/7/12 वर किंवा एका कुटुंबात कितीही कर्जदार असले तरी शासन निर्णयानुसार एका ठराविक मर्यादेतच कर्जमाफी दिली जाणार आहे। तिसरी अट, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारकडून स्वतंत्र प्रोत्साहनपर योजना राबवली जात आहे, त्यामुळे प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्यांनाही फायदा होईल। आता पाहूया कोण या योजनेतून वगळले जाईल। जर तुम्ही आयकर भरत असाल किंवा कुटुंबातील कोणी शासकीय नोकरीत असेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा लाभ घेता येणार नाही। तसेच आजी माजी आमदार खासदारांनाही यातून वगळण्यात आले आहे। शेतकरी मित्रांनो, या कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी आता ॲग्रीस्टॅक नोंदणी आणि फार्मर आयडी असणे अनिवार्य करण्यात आले आहे। या डिजिटल ओळखपत्राशिवाय कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होणार नाही, त्यामुळे आपली नोंदणी आजच खात्री करून घ्या। महत्त्वाची बाब म्हणजे केवळ आधार कार्ड असून चालणार नाही, तर ॲग्रीस्टॅक अंतर्गत तयार झालेला फार्मर आयडी कर्जमाफीसाठी बंधनकारक असेल। ही डिजिटल प्रक्रिया पूर्ण असेल तर तुमचे नाव लाभार्थी यादीत समाविष्ट केले जाईल। या योजनेसाठी तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे अत्यंत अनिवार्य आहे। आधार प्रमाणीकरण झाल्याशिवाय कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा होणार नाही। त्यामुळे आपला आधार नंबर आणि बँक KYC अपडेट असल्याची खात्री करून घ्या।
तसेच या कर्जमाफी योजनेबद्दल शेतकरी संघटनांच्या काही प्रमुख मागण्या हे देखीलही त्याच्याकडेही आपण नजर टाकणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शेतकरी संघटनांची पहिली मागणी आहे की संपूर्ण कर्जमुक्ती 7/12 कोरा करा. सरकारने जाहीर केलेली 2 लाखांची मर्यादा वाढवून सर्व कर्ज सरसकट माफ करावे, जेणेकरून शेतकऱ्यांचा 7/12 पूर्णपणे कोरा होईल, अशी प्रमुख मागणी अनेक संघटनांनी केली आहे. नियमित कर्ज भरणाऱ्यांनाही वाढीव प्रोत्साहनपर अनुदान द्यावे. सध्या सरकारने नियमित कर्जफेड करणाऱ्यांसाठी 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदानाची घोषणा केली आहे. मात्र ही रक्कम कमी असून ती वाढवून द्यावी, अशी मागणी शेतकरी नेत्यांनी केली आहे. कट ऑफ तारीख बदलणे. सध्या या योजनेसाठी 30 सप्टेंबर 2025 ही कट ऑफ तारीख मुदत ठरवण्यात आली आहे. ही तारीख वाढवून चालू हंगामातील कर्जाचाही त्यात समावेश करावा, जेणेकरून अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळेल, अशी मागणी समोर येत आहे. अटी व शर्तीमध्ये शिथिलता देण्यात यावी. कर्जमाफीसाठी लावण्यात आलेल्या जाचक अटी. कुटुंबातील सदस्यांचे उत्पन्न, फार्मर आयडी नसलेले शेतकरी अशा सर्व अटी रद्द करण्यात याव्या. खऱ्या शेतकऱ्यांना पात्र ठरवावे, अशी मागणी शेतकरी नेते अजित नवले यांनी आणि इतरांनी केली आहे. ही होती कर्जमाफी विषयीची महत्त्वपूर्ण अपडेट. तसेच आपण आता 5 मे रोजी मंत्रिमंडळाची जी बैठक पार पडली त्यामध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय जे झाले त्याकडेही आपण एक नजर टाकणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. निर्णय क्रमांक 1, आदिवासी विकास विभाग. आजच्या बैठकीतील सर्वात मोठा निर्णय आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत आहे. दुर्गम भागातील शिक्षक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती व्हावी यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या 5 प्राथमिक आणि 19 माध्यमिक अनुदानित आश्रमशाळांची श्रेणी वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे प्राथमिक शाळांचे रूपांतर माध्यमिकमध्ये आणि माध्यमिकांचे कनिष्ठ महाविद्यालयात होईल. यासाठी आवश्यक नवीन पद भरती आणि खर्चालाही आज मान्यता देण्यात आली आहे. निर्णय क्रमांक 2, सोलापूर जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी. दुसरा मोठा निर्णय सोलापूरच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये आता नवीन पदवी स्तरावरील म्हणजेच इंजिनिअरिंगचे 3 अभ्यासक्रम सुरू होणार आहेत. यामध्ये AI ॲड मशीन लर्निंग, कम्प्युटर सायन्स अँड इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या विषयांचा समावेश आहे. प्रत्येकी 60 प्रवेश क्षमतेसह हे कोर्सेस शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून सुरू होतील. निर्णय क्रमांक आहे 3, धाराशिव जिल्ह्यासाठी निर्णय. तिसरा महत्त्वाचा निर्णय धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाबाबत आहे. हे महाविद्यालय आता पूर्णपणे महाराष्ट्र शासनाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. यामुळे या विद्यालयाचे सक्षमीकरण होईल आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार तांत्रिक शिक्षण मिळणे सोपे होणार आहे. तर मित्रांनो, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील हे 3 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. कर्जमाफीच्या अहवालावर सरकार कधी अंतिम शिक्कामोर्तब करते याकडे आता सर्वांचे लक्ष आहे. याबाबत जसे काही नवीन अपडेट येईल ते आम्ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी घेऊन येऊ. तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतीविषयक शेतकरी बांधवांना शेअर करा. शेतीविषयक अशाच ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.